नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. डॉक्टर साहेब, फार महागडा सूट आहे तो, काळजी घ्या. आम्ही काही तुमच्या इतके श्रीमंत नाही, समीर टोमणा मारत बोलला. समीर, मायानं डोळे वासून त्याच्याकडे पाहिलं. ड्रायक्लीन करून परत देईल ओके? देव त्याला रोखून पाहत बोलला आणि चेंज करायला गेला. समीर, हे काय होतं? माया बोलली. कुठे काय? तू त्याला असं का म्हणालास? काय वाटलं असेल त्याला? मग काय चुकीचं बोललो मी? किती महागडा सूट आहे तो, आणि मुळात तू त्याला माझा सूट का दिलास? समीर, हा काय बालिशपणा आहे? तेवढ्यात देव तिथे आला. कसा दिसतोय मी? देव त्यांच्या समोर येऊन बोलला. वाव, अजिबात चांगला दिसत नाहीये, काढतो, समीर बोलला. चुप, उलट तुझ्यावरती हा सूट फार छान दिसतोय, माया बोलली. रिअली? मग मी हा सूट घेऊ का? हो, माया म्हणाली. हा काय? अजिबात नाही, काम झालं की माझं मला परत कर, तेही ड्रायक्लीन करून, समीर दात आवळत बोलला. हा जळका वास कुठून येतोय देव? माया नाक वर ओढत बोलली. समीर बाय, देव हसत बोलला आणि बाहेर गेला. समीर मायाकडे रागानं पाहत होता आणि माया तिथून पळाली. सॉरी 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 असं म्हणत ती पळत राहिली आणि समीर तिच्या मागे पळाला. मावशी, ग्रीशा, सत्यम, बचाव, माया पळत त्यांच्या रूममध्ये गेली. समीर पण तिथे आला. अगं काय झालं? मावशी घाबरून बोलल्या. व्हॉट हॅपन मॉम, डॅड, सत्यम बोलला. समीर माझ्या मागे लागलाय, हेल्प मी बच्चा पार्टी, माया त्या दोघांना बोलली आणि मग आता ते दोघे समीरच्या मागे लागले. डॅड, डोंट टच हर, सत्यम बोलला. गपरे, मॉमचा चमचा. चमचा? व्हॉट चमचा? ग्रीशा बोलली. स्पून स्पून, सत्यम ओरडला. डॅड, दादू स्पून आहे का? हो, बिगवाला, समीर बोलला आणि ग्रीशा हसू लागली. आय हेट यू डॅड, ते पाहून सत्यम रागात बोलला. सगळं घर त्यांच्या हसण्या खिदळण्या आवाजानं भरलं होतं आणि अखेर समीरने मायाला गाठलं आणि त्यानं तिला पाठीमागून गच्च पकडलं आणि हे दोघी चिल्लर त्याला बिलगली. मावशी हा सगळा प्रकार मस्त एन्जॉय करत होती. सॉरी ना समीर, माया धापा टाकत हसत बोलली. डॅड, लिव्ह हर, सत्यम त्याच्या पाठीवरती मारत बोलला. नो डॅड, अजून पळा, मजा येते, ग्रीशा उड्या मारत हसत बोलली. माया आणि समीर त्यावरती एकमेकांना पाहून जोरजोरात हसू लागले. मग त्याने तिच्या गालावर किस करून तिला सोडलं आणि त्या दोघांना उचलून घेतला आणि तो सोफ्यावर बसायला आला. अजून खेळूयात ना, ग्रीशा अगदी क्यूट फेस करत बोलली. मॉमची तब्येत बरी नाहीये ना, नंतर खेळू, समीर तिच्या गालावरती किस करत बोलला. ओके, ग्रीशाने पण त्याच्या गालावरती किस केलं. वाय यू कॉलिंग मी मॉमचा चमचा, सत्यम गाल फुगून बोलला आणि समीरला अजून हसू आलं. तू तुझ्या मॉमचा ना खूप लाडका आहेस, नेहमी तिला चिटकून असतोस, गुड बॉय बनून तिचं सगळं ऐकतोस ना, म्हणून बोललो. अँड इट्स अ कॉम्प्लिमेंट, समीर त्याच्या गालावरती आपले ओठ टेकवत बोलला. ओके, असं म्हणून मग सत्यम खुश झाला. दादू फाईट, ग्रीशा बोलली आणि ते दोघेही समीर सोबत मग फाईट करू लागले. समीर पण अगदी त्यांच्यासारखाच हसत बोलत फाईट करत होता. किती दिवसांनी तो असा बालिश झाला होता हे पाहून माया देखील फार आनंदी झाली आणि या सगळ्यांना कुठेतरी देव कारणीभूत होता. तो त्यांच्या आयुष्यात आल्यापासून हळूहळू सगळं काही बदलत होतं. तिला यावेळी तिच्या बाबांची फार आठवण येत होती आणि तिचे डोळे पाण्यानं डबडबले. मावशीनं तिच्या खांद्यावरती हात ठेवला. माझं घर नेहमीच असं हसतं खेळतं राहील ना मावशी, माया बोलली. हो, आता सगळं छान होतंय, साहेब देखील खुश असतील. येस, आय मिस हिम, असं म्हणून तिनं मावशीला मिठी मारली. समीरने तिच्याकडे पाहिलं आणि त्याने इशाऱ्यानेच काय झालं असं विचारलं. तर मायानं हसत काही नाही मध्ये मान डोलावली आणि त्याला एक फ्लाइंग किस दिला. इकडे पार्टीमध्ये गाथा पोहोचली होती. पार्टी त्यांच्याच एका हॉटेलमध्ये होती. मिस्टर शहाने तिचं स्वागत केलं. हॅपी ॲनिव्हर्सरी मिस्टर शहा, गाथा त्याला विश करत बोलली. थँक्यू, मिस्टर शहा तिला
मिठीत घेत बोलले जे तिला अजिबात आवडले नाही. ती लगेच त्यांच्यापासून दूर झाली. युअर वाईफ? गाथानं विचारलं. कम. मिस्टर शहा तिला त्यांच्या बायकोकडे घेऊन गेले. त्याची वाईफ गुपचूप एका टेबलवरती एकटीच बसून होती, जी पार्टीमध्ये आलेल्या गेस्टकडे पाहत होती. सेजल. त्यांनी तिला आवाज दिला आणि तिने वळून पाहिलं. मीट मिस गाथा, मिस्टर शहा बोलले. सेजलने हसून गाथाकडे पाहिलं. हॅपी ॲनिव्हर्सरी. गाथा तिच्या समोर हात करून बोलली आणि सेजलनं हसत हात जोडून नमस्कार केला. गाथाला ते थोडंसं अजीब वाटलं. मग तिनेही तिला हात जोडून नमस्कार केला. कम मिस गाथा, तुमची इतर लोकांशी मी ओळख करून देतो. मिस्टर शहा तिला हाताला पकडून गेस्टमध्ये घेऊन गेले. सगळे नामांकित बिझनेसमन त्या ठिकाणी आमंत्रित होते. मिस्टर शहा तिची सगळ्यांशी ओळख करून देत होते, परंतु त्यांचं असं लगट करणं, तिचा हात पकडणं, तिच्या खांद्यावरती हात ठेवणं तिला आवडत नव्हतं. ती बरीच अनकम्फर्टेबल फील करत होती आणि त्यांच्यापासून थोडी दूर उभी राहून त्यांची वाईफ सेजल हे सगळं गुपचूप पाहत होती, याचं तिला अजूनच आश्चर्य वाटत होतं. एक्सक्यूज मी. गाथा मिस्टर शहांपासून सेजलजवळ येऊन उभी राहिली. हाय, गाथा बोलली. सेजलने हलकंसं हसत तिच्याकडे पाहिलं. आय एम सॉरी, पण मला वाटतं तुम्ही तुमच्या मिस्टरांसोबत असायला हवं. गाथा तिच्याकडे पाहत बोलली. तर सेजल काहीच बोलली नाही, नुसती समोर पाहत होती. गाथाला थोडं अजीब वाटलं. त्यांना बोलता येत नाही. एक वेटर तिच्या जवळ आला. तो सगळ्यांना ड्रिंक, ज्यूस सर्व करत फिरत होता. मॅम, त्यानं तुम्हाला काही हवंय का, या आविर्भावात तिच्याकडे पाहिले. सेजलने नाहीमध्ये मान डोलावली आणि गाथाने पण नाहीमध्ये मान डोलावली. तो निघून गेला आणि गाथा सेजलकडे पाहत होती. बिचारी सेजल म्हणूनच अशी एकटी बसली होती. तिला बोलता येत नाही म्हणून इतर लेडीजही तिच्याशी बोलत नाहीत आणि मिस्टर शहासुद्धा तिच्याकडे लक्ष देत नाहीत की तिला सोबत नेत नाहीत. ती फक्त नावालाच तिथे आहे. तिला सेजलसाठी खरंच खूप वाईट वाटलं. थोडा वेळ असाच गेला. गाथाला आता तिथं बोर होत होतं, पण अजून केक कट झाला नव्हता म्हणून तिला जाताही येत नव्हतं. तेवढ्यात केक कट करण्याची वेळ आली. गाथा, कम, मिळून केक कट करू, मिस्टर शहा बोलले आणि गाथाने भुवया उंचावल्या. मिस गाथाच्या जागी आता फक्त गाथा अशी एकेरी नाव घेऊन ते तिला बोलत होते. मिस्टर शहा, दिस इज युअर मॅरेज ॲनिव्हर्सरी. मला वाटतं तुम्ही तुमच्या वाईफसोबत केक कट करायला हवा ना, गाथा बोलली. मॅरेज ॲनिव्हर्सरी एक निमित्त आहे. खरं तर ही पार्टी मुद्दाम तुझ्यासाठी ठेवली आहे. माझ्यासाठी? गाथा न समजून बोलली. तुला तुझा बिझनेस वाढवायचा आहे ना, त्यांनी विचारलं. त्यासाठी तुला सगळ्यांच्या ओळखी होणं फार गरजेचं आहे आणि इथे आलेले सगळे गेस्ट माझ्या खूप जवळचे आहेत. नाव कम. मिस्टर शहा तिला हाताला पकडून स्टेजकडे घेऊन गेले. गाथा सेजलकडे पाहत होती. तिच्या डोळ्यामध्ये अजिबात कुठलाच भाव नव्हता. कदाचित त्याचं असं वागणं तिला माहीत असावं. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? आता देवही तिथे येणार आहे. हे सगळं पाहून अजून काही होईल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.